ठरलं तर मग या मालिकेच्या 21 सप्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला आता एक खूप मोठा मालिकेमध्ये पॉझिटिव्ह वळण दिसणार आहे। म्हणजे प्रतिमा घरी आलेली आहे, वाचा परत आलेली आहे आणि प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा ही आता मिळालेली आहे। प्रियाच्या कर्माची शिक्षा काय आहे, कशी मिळाली हे या जबरदस्त भागामध्ये पाहूया। 21 सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन फोनवरती बोलत असतो आणि फोन ठेवल्यावरती चैतन्यला म्हणतो, चैतन्य लवकर चल, कारण मिसेस सायली सांगत होत्या की प्रतिमा आत्याबद्दलची काहीतरी गुड न्यूज आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर घरी जायला पाहिजे। प्रिया आता हे सगळं ऐकत असते आणि विचार करते, अरे बापरे, आता हिच्याबद्दलची चांगली न्यूज म्हणजे हिला काही आठवलंय का? आणि हिला जर काही आठवलं असेल तर माझं काही खरं नाही, कारण या सगळ्यामध्ये आता मात्र माझीच विकेट पडणार आहे। हे एक वाईट स्वप्न असू दे, खरंच हे एक वाईट स्वप्न असू दे, असं म्हणत प्रिया आता आपल्या पायाला लागलेली काच काढते आणि त्याच वेळेला तिच्या पायावरती नसलेलं तुळशीपत्र हे उघड झालेलं असतं। तोपर्यंत इकडे आता अर्जुन म्हणतो, थांब तन्वी, तुझ्या पायाची काच मी काढून देतो। यावरती प्रिया म्हणते, नाही नाही, मी माझ्या पायाची काच ऑलरेडी काढलेली आहे आणि या सगळ्यामध्ये काच काढल्यामुळे आता मला काही होत नाहीये। पण मी तुला एक गोष्ट सांगू का, या सगळ्यामध्ये मला आता आईची गुड न्यूज काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा जरा जास्तच आहे। ते पायाचं माझ्या राहू दे, चल आपण जाऊया, असं म्हणत आता प्रिया घाई गडबडीत अर्जुनला पाय न दाखवता तिकडून निघत असते। अर्जुन विचार करतो, थोडक्यात टायमिंग चुकलं, म्हणजे एका सेकंदाच्या फरकाने फोन आला असता तर कदाचित हिच्या पायावरची जन्मखूण मी पाहण्यामध्ये यशस्वी ठरलो असतो, असं अर्जुन मनाशीच म्हणतो आणि या गोष्टीची त्याला खूप गिल्ट असते। पण ही नियती प्रियाचं भांड फोडण्यामध्ये अचूक यशस्वी ठरणार असते। नंतर आता चैतन्य, अर्जुन आणि प्रिया हे धावत पळत घरी जायला येतात। इकडे घरी मात्र पूर्णाजी खूप टेन्स असते। तिने देव पाण्यामध्ये टाकलेले असतात। देव पाण्यामध्ये टाकून आता पूर्णाजी वाट पाहत असते प्रतिमाची। त्यावरती तिला कल्पना, प्रताप, अश्विन सगळे समजवत असतात, पूर्णाजी येर झाल्या घालून तुला स्वतःलाच त्रास होणार आहे, या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। यावरती पूर्णाजी म्हणते, जोपर्यंत प्रतिमा येत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही। आणि तोपर्यंत आता इकडे अस्मिता म्हणायला लागते, पण या लोकांनी अचानकपणे हे सगळं का केलं? कुणालाही न सांगता यांना हे असं अपघाताचं रिक्रिएशन करायची काय गरज होती? असं म्हणण्यावरती इकडे आता अश्विन चिडतो आणि तो म्हणतो, काय ग अस्मिताताई, तुला विचारून करणार का हे? अगं, इतक्या मोठ्या श्रद्धा मॅडम डॉक्टर आहेत ना, त्या डॉक्टरांची परवानगी घेऊनच त्यांनी हे सगळं केलेलं आहे, तुला विचारायची काय गरज पडली त्यांना? असं म्हणत असतानाच इकडे आता पूर्णाजी म्हणते, अश्विन तू तिच्या नादी लागू नकोस, तू एक काम कर, तू अर्जुन इकडे आता रविराजांना फोन कर, सायलीला फोन कर, असं म्हणत आता पूर्णाजी इकडे खूप हायपर झालेली असतानाच तिकडे रविराज आणि सायली हे दोघ जण समोर उभे असतात। त्यावेळेला पूर्णाजी त्यांच्याकडे पाहतच बसते आणि प्रतिमा कुठे आहे? रविराज, माझी प्रतिमा कुठे आहे? काही काय झालंय मला सांगा ना, तिकडे काय घडलं? असं म्हणत पूर्णाजी खूपच आता हायपर होते आणि आता सारखं प्रतिमाबद्दल विचारत बसते। आता त्याच वेळेला नेमके अर्जुन, चैतन्य आणि प्रिया हे आता घराच्या बाहेर येऊन उभे राहतात। तोपर्यंत हे तिघ सुद्धा आलेले असतात। एकाच वेळेला सगळ्यांची एंट्री झालेली असते आणि तोपर्यंत आता पूर्णाजी खूपच हायपर होते। माझी प्रतिमा कुठे, माझी प्रतिमा कुठे, ह्या एकाच वाक्याचा जयघोष ती लावलेला असता। तोपर्यंत इकडे आता पूर्णाजीला पूर्णाई अशी हाक ऐकू येते। आता पूर्णाई हाक ऐकू आल्यावरती, हा तर माझ्या प्रतिमाचा आवाज आहे, असं म्हणत पूर्णाई आता प्रतिमा, प्रतिमा कुठे आहेस तू, असं म्हणायला लागल्यावरती रविराज आणि सायली बाजूला होतात आणि तिला प्रतिमा दिसते। प्रतिमा दिसल्यावरती मग मात्र पूर्णाजीचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि पूर्णाजी, प्रतिमा, प्रतिमा तू मला आवाज दिलास? इकडे आता अर्जुन आणि चैतन्य सुद्धा प्रतिमा आत्याने दिलेला आवाज ऐकतात आणि खरंच प्रतिमा आत्याची वाचा परत आली हा विचार करतात। पण तोपर्यंत आता मात्र सगळेच जण खूप खुश होतात, कारण प्रतिमा आत्यांची वाचा खरंच परत आलेली असते।
आता इकडे पूर्णाई म्हणते माझ्या कानांवरती विश्वासच बसत नाहीये. प्रतिमा तू बोललीस, असं म्हणत पूर्णाची एक एक पाऊल प्रतिमाच्या दिशेने पुढे पुढे टाकायला लागते. प्रतिमा सुद्धा पूर्णाईच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकते. आता पूर्णाईच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत प्रतिमा ज्या वेळेला पूर्णाईच्या समोर येऊन उभी राहते त्यावेळेला पूर्णाई म्हणते प्रतिमा पुन्हा एकदा बोल ना, पुन्हा एकदा बोल ना पूर्णाई म्हणून. असं म्हणत तुझा आवाज ऐकण्यासाठी माझे कान किती आतुर झालेत म्हणून तुला सांगू मी, खरंच मला तुझा आवाज ऐकायचा आहे, बोल ना प्रतिमा. प्रतिमा आता पूर्णाईच्या समोर येते. पूर्णाई अशी पुन्हा एकदा आवाज देते. पूर्णाई तिला घट्ट मिठी मारते आणि दोघी जणी हमसून हमसून रडायला लागतात. म्हणजे प्रतिमाला जरी तितकं काही आठवत नसलं तरी पूर्णाजीच्या अगदी 22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या होतात, ज्या वेळेला प्रतिमा पूर्णाईला बाय करून तिकडून निघून गेलेली असते. त्या सगळ्या आठवणी पूर्णाईच्या डोळ्यासमोर तरळतात आणि आता पूर्णाई खूपच भावुक होते. पूर्णाईला पाहून सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं आणि आता पूर्णाई प्रतिमाकडे पाहतच बसते. प्रतिमा प्रतिमा माझ्या कानांवरती विश्वासच बसत नाहीये. तोपर्यंत अर्जुन म्हणतो हो ना, हा सगळा मिराकल घडला तरी कसा, हे सगळं घडलं कसं आम्हाला पण सांगा, काय झालं होतं, कसं घडलं होतं. असं म्हणत अर्जुन आता या सगळ्यामध्ये हा कसा मिराकल झाला हे विचारायला लागतो. तोपर्यंत सायली सांगायला लागते पूर्णाई बघितलंत ना, आपण जो काही प्रयोग केला तो प्रयोग यशस्वी झालेला आहे. पूर्णाई म्हणते खरंच ग सायली, तुझा प्रयोग यशस्वी झाला, तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. असं म्हणत पूर्णाई घरातले सगळे सायलीचं कौतुक करायला लागतात. त्यावरती चिडलेली प्रिया म्हणते प्रयोग, कसला प्रयोग, काय घडलं होतं. असं म्हणत हायपर झालेली प्रिया आता ताड चिरत प्रश्न विचारायला लागते. मग रविराज प्रियाकडे पाहतात आणि तन्वी जरा शांत बस, जरा शांत बस, प्रतिमाला बसू दे. असं म्हणत आता प्रियाला ते गप्प करतात आणि पूर्णाईकडे पाहत म्हणतात पूर्णाई अहो तुमच्या मुलीकडे डोळे बघून पाहतच बसणार आहात का, की तिला बसायला सुद्धा जागा देणार आहात. यावरती कल्पना सांगते खरंच ग म्हणजे सायली, तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. खरं सांगू का तर या प्रयोगाचं ऐकल्यावरती पूर्णाचीच काय तर आम्हाला सुद्धा खूप टेन्शन आलं होतं. कसं होणार, काय होणार या गोष्टीची चिंता सतत लागून राहिली होती. पण या सगळ्यामध्ये आज तू जे काही करून दाखवलंस ना, प्रतिमाची वाचा परत आलेली आहे. त्यावरती मग मात्र इकडे आता विमल सांगते पूर्णाई अहो तुमची लेक परत आलेली आहे, आता तरी देवांना पाण्यात ठेवले ते काढा की. पूर्णाई म्हणते देवांना तर मी पाण्यातून काढणार आहे, पण थांब विमल, मला एकदा डोळे भरून माझ्या प्रतिमाला पाहून तरी घेऊ दे. असं म्हणत पूर्णाई एकटक आपल्या लेकीकडे पाहतच असते आणि या सगळ्यामध्ये डोळे भरून पाहताना ती देवाकडे आभार सुद्धा मानत असते. आणि प्रतिमा इतक्या वर्षांनी तुझी वाचा परत आले, मला इतका आनंद झालाय ना, असं म्हणत प्रतिमाला परत एकदा मिठी मारते. इकडे तोपर्यंत सगळेच जण हा प्रकार कसा घडला, काय घडला, हे सगळं कुणी घडवलं, काय घडवलं हे ऐकण्यासाठी उत्सुक असतात. मग आता चैतन्य म्हणतो आम्ही तर इतके उत्सुक आहोत ना, त्यावेळेला आता आम्हाला सुद्धा काय घडलं हे सांगा की, काय काय झालेलं आहे आम्हाला सांगा, नक्की कशा प्रकारे तुम्ही हा प्रकार घडवून आणलात. असं म्हणत चैतन्य एक्सायटेड असतो आणि कसं घडलं हे सांगा. यावरती सायली म्हणते हो प्रतिमा त्या तुम्ही बसा, मी सगळ्यांना सांगते आता की हे सगळं कसं घडलं आणि काय घडलं. यावरती रविराज म्हणतात हो ही सगळी सायलीची आयडिया होती बरं का. असं म्हणत रविराज सगळं क्रेडिट सायलीला देतात. सायली म्हणते नाही माझं एकटीचं काही नाहीये. असं म्हणत सायली आता सगळ्यांना बसायला सांगते. इकडे प्रियाचे धाबे दणाणतात. अरे बापरे, हिची वाचा परत आले म्हणजे हिची स्मृती पण परत आली असणार आहे. हिची स्मृती परत आले म्हणजे आता माझा इथला गाशागोशा गुंडाळायची वेळ आलेली आहे. या सगळ्यामध्ये मला ताबडतोब इकडून निघायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये मला आता इथून तोंड काळं करण्याशिवाय कोणता पर्यायच नाहीये. काय करू असं म्हणत नक्की आता पुढे काय घडतंय हा प्रकार पाहण्यासाठी प्रिया तिथे उभी असते. मग सगळेजण बसतात. त्यावेळेला आता मात्र सायली सगळ्यांना घडलेला प्रकार सांगायला लागते.
पूर्णाजी मात्र आपल्या लेकीकडे पाहताच थकत नसते आणि त्यावेळेला रविराज म्हणतात, काय पूर्णाई, आपल्या लेकीला किती वेळ पाहणार, इतकं पाहत बसलात तर ना बाकीचं काही घडायचंच नाही. अस्मिता म्हणते, मला सांगा ना काय घडलं होतं, नक्की तुम्ही काय प्रयोग केलात, कसं काय घडलं, प्रतिमात्याची वाचा कशी परत आली, मला सगळं सगळं यथासांग ऐकायचं आहे. असं म्हटल्यावर ती सायली आता सांगायला लागते. सायली सांगायला लागते, खरं तर मी ज्या वेळेला देवाच्या इथे पाया पडत होते त्याच वेळेला माझ्या मनामध्ये विचार आला, ते म्हणजे आपल्याला श्रद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं की आपण आउट ऑफ द वे जाऊन पण काहीतरी करू शकतो. म्हणजे या सगळ्यामध्ये प्रतिमात्यांना औषध देणं हा नॉर्मल वे असला तरी सुद्धा त्यांना आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी आपल्याला करता येईल, जे थोडंसं डेंजरस असू शकतं, पण या सगळ्यामध्ये आपण हे व्यवस्थितपणे हँडल केलं तर नीट होऊ शकतं. आणि त्याचप्रमाणे मी केलं. म्हणजे मी श्रद्धा डॉक्टरांना कॉल केला, आणि त्यांची परवानगी घेतली आणि त्यांना सांगितलं की 22 वर्षापूर्वी प्रतिमात्यांच्या अपघातातच त्यांची वाचा आणि स्मृती गेली आहे. मग आपण त्या संदर्भात काय करू शकतो, ज्यावरती श्रद्धा डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही तो अपघाताचा प्रसंग रिक्रिएट केलात तर कदाचित तिची स्मृती किंवा वाचा परत येऊ शकते. आणि मग आम्ही तेच केलं. मी आणि रविराज सरांनी तेच केलं आणि आम्ही प्रतिमात्यांना घेऊन त्या कारमधून गेलो. म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये रिस्क तर आम्हाला वाटत होती, पण श्रद्धा डॉक्टरांनी आम्हाला विश्वास दिल्यामुळे कसं करायचं, काय करायचं या संदर्भात आम्ही त्यांच्याकडून इन्स्ट्रक्शन घेतल्या आणि मग फायनली आम्ही निर्णय घेतला की काहीही झालं तरी आता प्रतिमात्यांना आपण हे रिक्रिएशन करायचं म्हणजे करायचं. आणि मग रविराज सर आणि मी आणि प्रतिमात्या, पुढे प्रतिमात्या आणि रविराज सर बसले, बॅक साईडला मी बसले होते आणि आम्ही तिघांनी आता कार चालवत चालवत मागे एका ट्रकला सुद्धा रविराज सरांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं. मग तो ट्रक ज्याप्रमाणे अपघाताच्या दिवशी या गाडीला ठोकला तसा न ठोकता गाडीला फक्त घाबरवून तो तिकडून निघून गेला. आणि त्याच वेळेला प्रतिमात्या घाबरल्यावरती प्रतिमात्यांना हा अपघात खरा आहे की नाही, म्हणजे खराच आहे असंच वाटलं आणि त्या पटकन तोंडाने बोलून गेला, तन्वी, असं म्हणत सायलीने सगळा प्रकार सगळ्यांच्या समोर आणल्यावरती आता मात्र इकडे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आणि आनंदाचा पण धक्का बसतो की इतकं सगळं छानपैकी सायली आणि रविराजांनी घडवून आणलं आणि ते सुद्धा अचानकपणे, कुणालाही काहीही माहीत नसताना अचानकपणे हे दोघं जातात काय, अचानकपणे हे सगळं घडवतात काय. आता हे सगळं खरं तर आता प्रतिमाची मुलगी तन्वी म्हणजे सायली हिच्या प्रेमापोटी, हिच्या काळजीपोटी आणि रविराजांच्या प्रेमापोटी घडलेलं असतं. आता इकडे प्रिया गडबडते आणि प्रिया विचार करते, नाही या सगळ्यामध्ये मला न काहीतरी स्टँड घ्यायलाच पाहिजे. म्हणजे आता या सगळ्यामध्ये हिने सायलीला का तन्वी म्हटलं, म्हणजे हिला आठवलंय का की सायलीच तन्वी आहे, हिला काही क्लू मिळालंय का की सायली तन्वी आहे. नाही, मला ऍक्टिंग तर करायलाच पाहिजे. मग मात्र आता इकडे प्रिया जराशी चिडते आणि ती म्हणते, तुम्ही सगळ्यांनी मला न सांगता हा अपघाताचं रिक्रिएशन का केलं, म्हणजे त्या कारमध्ये तन्वी असणं आवश्यक होतं ना, मग तुम्ही तन्वीच्या ऐवजी इकडे आता सायलीला घेऊन का गेलात. मला जर का सांगितलं असतं तर मी आली असती ना, मी येऊन या सगळ्यामध्ये तन्वी म्हणून त्या कारमध्ये बसली असती ना. तशीही माझ्या आईने मलाच हाक मारली ना, तिला या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिली मीच आठवले ना, मग तुम्ही मला का नाही घेऊन गेला, का या सायलीला घेऊन गेला, मला हे काही आवडलंच नाही. यावरती रविराज म्हणतात, अगं काय करतेस तू असं, म्हणजे या सगळ्यामध्ये तुला मी कॉल केला होता ना, आठवते ना, मी तुला कॉल करून तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तन्वी आपल्याला या सगळ्यामध्ये रिक्रिएशन करायचं आहे, पण तू मला म्हटलीस काय की या सगळ्यामध्ये तुला आता बिझी आहेस, तुला वेळच नाहीये. मग आम्ही काय करणार होतो, म्हणून या सगळ्यामध्ये आम्हाला सायलीला नेऊन हे सगळं करायला लागलं आणि सायली असल्यामुळे प्रतिमाने या सगळ्यामध्ये आता मात्र पटकन सायलीलाच तन्वी म्हणून आवाज दिला आणि त्यामुळे हा सगळा प्लॅन यशस्वी झाला. तुला फोन तर केला होता पण तू फोन उचलला नाहीस, त्याला आम्ही काय करणार, असं म्हणत रविराज आता मात्र प्रियाला या सगळ्यामध्ये
चांगलंच फटकारतात आणि आता प्रिया गडबडते आणि म्हणते हो म्हणजे माझं खरंच प्रोजेक्ट होता, पण मी तुम्हाला म्हणजे तुम्ही जर मला असं सांगितलं असतं ना की हे असं असं आहे तर कदाचित मी ताबडतोब आले असते ना. रविराज म्हणतात तू हे मला बोलण्यासाठी वेळ दिलास का, तू पटकन फोन कट केलास, तू कुठे होतीस असं म्हणत रविराज आता प्रियाला विचारतात. आता प्रिया कशी सांगणार की ती आता अर्जुनच्या सोबत होती, कारण या सगळ्यामध्ये हे सांगितलं तर मात्र प्रियाचं भांडं फुटणार असतं. त्यावरती अर्जुन प्रियाकडे पाहत बसतो आणि रविराज म्हणजे सिनियरने हिला फोन केला होता, हिने फोन नाही उचलला हे अर्जुनच्या लक्षात येतं. हे अर्जुनच्या लक्षात आल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया प्रतिमाच्या जवळ येते आणि आई आई तूच मलाच पहिल्यांदा आवाज दिलास ना, आई तूच मला पहिल्यांदा आवाज दिलास ना, मीच आहे तुझी तन्वी, म्हणजे बघ ना हे सगळं घडल्यावरती तुला पहिली मीच आठवली की नाही, मीच तुला आठवले ना, बोल ना आई, अगं मी तुला आठवले होते ना, आई बोल ना असं म्हणत प्रिया आता प्रतिमाच्या गळीच पडते. त्यावरती आता इकडे प्रतिमाकडे हात लावून आई बोल सारखं हे चालू असताना पूर्णाजी म्हणते काय ग प्रतिमा, म्हणजे मी तुला एक गोष्ट विचारते, मला सांगशील का या सगळ्यामध्ये तुला काय काय आठवलं, अजून तुला काय काय आठवलं मला सांगशील का असं म्हणत पूर्णाई प्रतिमाला पहिल्यांदा या सगळ्यामध्ये काय आठवलं असं विचारते. त्यावरती सगळेच जण खूप एक्साइटेड असतात की प्रतिमाला नक्की आठवलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी. मग सगळेच जण प्रतिमाकडे उत्सुकतेने पाहतात, पण प्रियाचा इतका हे असतो की प्रिया सांगायला लागते आई बोल ना, आई सांग ना, आई सांग ना असं म्हणत एक एक आता ती बोलतच असते. त्यावेळेला इकडे आता आई तुला पहिल्यांदा मी आठवले, आई मी आठवले असं एकच टुमणं लावत असताना इकडे आता पूर्णाजी सांगत असते प्रतिमा बोल ना, म्हणजे तुला आम्ही आठवलो का, म्हणजे मी आठवते का तुला असं म्हणत सगळेच जण आपण आठवलो का असं विचारण्याचा प्रयत्न करत असतात. पण प्रतिमाला ऍक्च्युली काही आठवलेलं नसतं आणि या सगळ्यामध्ये तिला टेन्शन यायला लागतं या लोकांच्या प्रेशरचं. म्हणजे या सगळ्यामध्ये प्रतिमा खूपच हायपर व्हायला लागते. तितक्यात तिकडे श्रद्धा डॉक्टर येते आणि 1 मिनिट तुम्ही हे असं तिला असं सारखं सारखं विचारू शकत नाही, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये जरी त्यांची वाचा परत आली असली ना तरी सुद्धा तुम्ही त्यांना असं सारखं सारखं विचारून हे करू शकत नाही, कारण त्यांना ना अजूनही त्यांची मनस्थिती नाजूक आहे. यावरती प्रताप म्हणतो तुमचं म्हणणं आम्हाला पटलेलं आहे, ज्या वेळेला तुमचं म्हणणं पटलंय पण तरी सुद्धा आम्हाला सगळ्यांना फक्त एकच उत्सुकता आहे की प्रतिमाला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त काय आठवले किंवा आम्हाला ती ओळखते का इतकंच विचारायचं आहे. यावरती मग मात्र श्रद्धा डॉक्टर म्हणते ठीक आहे तुम्ही इतकंच विचारा की तिला तुम्ही आठवलात की नाही, बाकी तिला कोणत्याही गोष्टीचा ताण द्यायचा प्रयत्न करू नका. मग मात्र प्रताप म्हणतो प्रतिमा तू आम्हाला सांगशील का आमच्यापैकी कोण कोण तुला आठवले का की आम्ही सगळे आठवलो. कल्पना म्हणते बोल ना प्रतिमा, मी आठवले का तुला. आता प्रतिमा कोणाकडेच काही न बोलता एकटक पाहत बसलेली असते. मग प्रिया नाटक करायला लागते आई बोल ना, आई सांग ना, तुला मी आठवले ना, आई तुला मी आठवले ना, आई तुला मी आठवले ना असं 100 वेळा ती बोलायला लागते. पण तोपर्यंत प्रतिमा मात्र काही बोलतच नाहीये. प्रतिमा मानेनेच नकार देते. पूर्णाजीला खूपच भीती वाटते की प्रतिमाला या सगळ्यात काही आठवलं नाही, म्हणजे तिची वाचा परत आली पण तिला काही आठवलं नाही. त्यावरती सायली म्हणते खरंच प्रतिमा त्यांना बाकी काय आठवत नाहीये, फक्त त्यांची वाचा परत आली. आता हे म्हटल्यावरती प्रिया जास्त हायपर होते, प्रिया जास्त खुश होते की चला या न वेडीला बाकी काही आठवलं नाही हे तर उत्तमच झाले, पण मी या सगळ्याचा पुरेपूर फायदा करून घेणार असं म्हणत ती आता आई बाकी कोणाच्या बद्दल मला काही माहित नाहीये पण माझ्याबद्दल बोल ना तू, आई बोल ना माझ्याबद्दल असं म्हणत ती प्रतिमाला जास्त हायपर करते. आई बोल मी तुझी मुलगी आहे ना, तू पहिल्यांदा मला बोललीस ना मुलगी, बोल ना आई बोल ना असं म्हणत ती इतका केओस क्रिएट करते की या सगळ्यामध्ये प्रतिमा तिकडून उठून जायला लागते. मग श्रद्धा म्हणते रविराज अरे तुझ्या मुलीची एक्साइटमेंट मला जरी समजत असली तरी सुद्धा तू तिला थांबव, अरे तिला थांबव, ती हे जे काही करते ना ते बरोबर नाहीये, तू तिला थांबव असं म्हणत प्रतिमाला
त्रास होतोय हे श्रद्धा सांगत असते. रविराज म्हणतात, तन्वी तन्वी थांब तू जरा, तन्वी थांब तू जरा असं म्हणत ते आता प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण प्रिया ऐकायला तयार नसते. मग आता प्रतिमा तिकडून उठून जाते. प्रतिमा ज्या वेळेला उठून जाते प्रिया तिच्या पुढे पुढे येते, आई थांब आई थांब. आता मात्र प्रतिमाला चक्कर येते. प्रतिमाला अचानकपणे चक्कर आल्यामुळे प्रतिमाला आता मात्र गरगरायला लागतं आणि ती खाली कोसळते. सगळेच जण पाहत बसतात. प्रियाचा अतिताईपणा प्रियाच्याच अंगाशी आलेला असतो आणि आता सगळ्यांना प्रियाचा खूप राग येतो. इकडे आता पूर्णाई सुद्धा प्रियाकडे पाहत बसते आणि प्रतिमा प्रतिमा असं म्हणत ती प्रतिमाला जवळ घेते. प्रतिमा तुझी तब्येत बरी आहे ना, प्रतिमा तू बरी आहेस ना असं म्हणत ती प्रतिमाला आपल्या जवळ घेते. प्रतिमा बेशुद्ध पडते. तन्वीच्याच म्हणजे मूर्ख प्रियाच्याच आगाऊगिरीमुळे प्रिया आता इकडे पाहत असताना रविराज चिडतात आणि काय चाललंय तुझं. मग आता प्रतिमा शुद्धीवरती हळूहळू यायला लागते. तोपर्यंत डॉक्टर म्हणतात, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, या सगळ्यामध्ये प्रतिमा वहिनींची स्मृती परत नाही आलेली आहे आणि तुम्ही तर त्यांना असं प्रेशर दिलत ना तर त्यांची मनस्थिती अजून बिघडेल. त्यामुळे तुम्ही एक काम करा, या सगळ्यामध्ये त्यांना ना व्यवस्थित शांत नॉर्मल होऊ दे आणि मग आपण गोष्टी करायच्या आहेत असं म्हणत तिला पाणी द्यायला सांगितलं जातं. मग इकडे प्रिया सांगते, मीच पाणी देणार, माझ्या आईला मीच पाणी देणार असं म्हणत ती प्रतिमाला पाणी देते. प्रतिमा थोडीशी शुद्धीवरती येते. प्रतिमा शुद्धीवरती आल्यावरती प्रिया म्हणायला लागते, आई बोल ना, आई तुला मी आठवते ना. प्रियाचं टोमणं चालूच असतं. त्यावरती मग मात्र कल्पना म्हणते, तन्वी जरा थांब ना, अगं बघ ना प्रतिमा वहिनींची प्रतिमा वंशांची तब्येत किती खराब आहे ते. सायलीला या सगळ्यामध्ये खूप काळजी वाटत असते. आता प्रियाचं म्हणणं एक असतं की मला घेऊन जायचं, मला आई तन्वी म्हटली असते. तोपर्यंत अश्विनी तो प्रतिमा त्या रिलॅक्स हो, कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नकोस असं म्हणत तो प्रतिमाला शांत करत असतो. तोपर्यंत मग अर्जुन म्हणतो, चल प्रतिमा त्या मी तुला तुझ्या रूम मध्ये घेऊन जातो असं म्हणत अर्जुन प्रतिमाला तिच्या रूम मध्ये घेऊन जातो. प्रिया विचार करते, प्रिया तुझं नशीब इतकं पण वाईट नाहीये की या सगळ्यामध्ये प्रतिमाला फार काही आठवलेलं नाहीये, त्यामुळे तुझं नशीब खूप चांगलं आहे असं म्हणत प्रिया स्वतःशीच खूप खुश होत असते. आणि त्याच वेळेला इकडे आता सायली रूम मध्ये येते आणि ती सांगत असते अर्जुनला, म्हणजे तसं बघायला गेलं ना तर प्रतिमा त्यांना आठवलं तर काहीच नाहीये, पण त्यांची नाळ त्यांच्या मुलीशी जोडली गेलेली आहे, म्हणूनच त्या तन्वी म्हटल्या ना असं म्हणत सायली आता स्वतःच्याच आईचं एक्सप्लेनेशन देत असते. तोपर्यंत इकडे आता नागराज आणि महिपतीला समजतं की प्रतिमा सोबत हे अपघाताचं रिक्रिएशन केलेलं आहे. मग महिपत चिडतो आणि ज्या वेळेला हे अपघाताचं रिक्रिएशन चालू होतं तू होतीस कुठे असं प्रियाला विचारतो. प्रिया सांगते, मी अर्जुन सोबत होते. प्रियाने जसं म्हटलं की ती अर्जुन सोबत होती तसं म्हटल्यावरती इकडे आता चिडलेला नागराज तिचा गळा आवळायला लागतो. महिपत आणि नागराज यांनी प्रियाला जबरदस्त शिक्षा दिलेली असते. प्रियाला तिच्या पापाची शिक्षा तर मिळालेलीच आहे आणि या सगळ्यामध्ये प्रियाचं भांडं सुद्धा आता जोरदार फुटणार आहे.